वचन दे प्रकाश मार्गावर. प्रभू येशूच्या गोड आणि गौरवी नावात सर्वांना सलाम. मार्गाकरिता प्रकाश या कार्यक्रमात विश्वाणी परिवारातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करतो. मी तुझ्यावरी प्रेम करीन, तुझ्यावरी प्रेम करणार. मी तुझ्यावरी प्रेम करीन, मागे न फिरणार. शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच साठी देवाचे वचन लूककृत शुभवर्तमान याचा 2 अध्याय 12 ते 14 वचने. लूक अध्याय 2 12 ते 14 वचने. आणि तुम्हास खून ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. प्रभू परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद देव. ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची शांती, प्रीती आणि कृपा तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आज आपण लूक याचा 2 अध्याय 12 ते 14 या वचनांवर मनन करणार आहोत. माझ्या प्रियांनो, किती आनंदाची अद्भुत सुवार्ता जी रानातील मेंढपाळांना प्राप्त झाली. वचन 11 मध्ये सांगितल्याप्रमाणे तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. कृपया लक्षात घ्या माझ्या प्रियांनो, या सुवार्तेत काही अतिशय महत्वाचे शब्द आलेले आहेत. पहिला, तुमच्यासाठी म्हणजे व्यक्तिगतरित्या तुमच्यासाठीच. दुसरा, आज म्हणजे चालू वर्तमान काळात, आजच्या वस्तुस्थितीमध्ये, कालसाठी नाही किंवा नंतर नाही, अगदी वेळेवर. का? कारण पौल गलती 4:4 मध्ये सांगतो, परंतु काळाची पूर्णता झाली आणि देवाने आपल्या पुत्राला पाठवले. देवदूतांनी तेव्हाच सांगितलेले होते की आज दाविदाच्या गावात त्या ठिकाणचे नाव देखील दिलेले आहे, म्हणजे
पूर्ण तपशीलवार माहिती या ठिकाणी दिलेली, तेव्हा जो जन्मलेला आहे तो साधारण व्यक्ती नाहीये, तर तो जगाचा तारणारा आहे. त्यांनी जन्मलेल्या बाळकाचे नावही जाहीर केलेले. कुठलीच बाब अशी गुप्त ठेवलेली नाही. तो तारणारा कोण आहे? तर तो ख्रिस्त प्रभू आहे. वचन 12 मध्ये त्यांना खून दिलेली की तो बाळंताने गुंडाळलेले आणि गव्हाणीत ठेवलेले असे बाळक तुम्हाला आढळेल. म्हणजे तुम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला निश्चित तेथे त्या तारणाऱ्याचे दर्शन घडेल. आणि वचन 16 मध्ये सांगितल्याप्रमाणे ते मेंढपाळ घाईघाईने निघालेत आणि मरिया, योसेफ व गव्हाणीमध्ये ठेवलेले बाळक त्यांना सापडले. प्रियांनो, प्रभू येशू हा नम्र तारणारा आहे. वचन 12 प्रमाणे गोठ्यात जन्मलेला तो सर्वांचा तारणारा आहे, म्हणजे सर्वांसाठी आलेला आहे. परंतु मेंढपाळाप्रमाणे सर्वांनीच त्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवलेला नाही आणि त्याचा स्वीकारही केलेला नाही. हा अद्भुत तारणारा आहे. या तारणाऱ्याला आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारावं. याच्या जन्माने स्वर्गातही आनंद झालेला, कारण हा देव मानवाच्या तारणासाठी मानवी स्वरूपात पृथ्वीवर आलेला आणि याच्या आनंदाच्या भारात स्वर्गीय सैन्य म्हणजे देवदूत देवाची स्तुती करू लागले आणि त्यांनी शांतीची जाहिरात दिली. का? कारण शांतीचा अधिपती म्हणजे शांतीचा राजा जन्मलेला होय. उत्पत्ती 3:15 हे वचन पूर्ण झाले. वचन 14 मध्ये सर्व समर्थ देवाला गौरव मिळतो. पृथ्वीवर शांती ही शांती दैवी आहे, म्हणजे देवापासून मिळणारी ती शांती आहे. आशा करतो प्रियांनो की या तारणाऱ्याला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेतलेले असेल. जर नाही तर आजच आपल्या जीवनामध्ये त्याला स्वीकारा, त्याच्यावर विश्वास ठेवा. प्रभू तुम्हास आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, आभारी आहोत कारण तू आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आम्हा सर्वांसाठी समर्पण केले. त्याच्याद्वारे जी शांती आणि पापांची क्षमा आम्हाला मिळाली, त्यासाठी आम्ही तुझे मनापासून आभारी आहोत. आमचा तारणारा तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. मी तुझ्या समोर तुझ्याच मार्गी मी चालणार, मग दुःख संकटे किती हो मागे न फिरणार. शरण जरी आले मी तुझ्या समोर तुझ्याच मार्गी मी चालणार, मग दुःख संकटे किती हो मागे न फिरणार. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.